नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. धनकवडी येथील 11 गणेश मंडळांनी एकत्र येऊन संयुक्त मिरवणूक काढण्याचा नवीन पायंडा पाडला अशी माहिती आज त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. जाणून घेऊयात या नवीन उपक्रमाविषयी धनकवडीकर काय म्हणतात. गेले 3 वर्ष आम्ही एक उपक्रम हाती घेतलेला आहे, संयुक्त मिरवणूक. संयुक्त पहिल्या दिवशी आमची 11 गणेश मंडळांची एकत्रितरित्या मिरवणूक असते. या मिरवणुकीचा फायदा असा होतो की मंडळांवरती प्रत्येक मंडळावरती येणारा जो मिरवणुकीचा पहिल्या दिवशीचा खर्च आहे तो फार मोठ्या प्रमाणावर कमी होतो. त्याच्यामध्ये प्रत्येक मंडळ 80% बचत करतं आणि हे जे पैसे आहेत ते आम्ही सामाजिक उपक्रमामध्ये वापरत असतो. हा आमचा सर्वात मूळ उद्देश आहे. त्याच्यानंतर दुसरा जो उद्देश आहे की जो वाहतुकीचा त्रास होतो, मंडळांच्या मिरवणुका लांबच जातात, वेळेचा काही हे राहत नाही. जर 11 मंडळांच्या वेगळ्या मिरवणुका घेतल्या तर साधारण 10 ते 12 तास 15 तासापर्यंत हा कालावधी जात होता, तो आम्ही 2 ते 3 तासावरती आणलेला आहे. त्यामुळे लोकांनाही वाहतुकीच्या समस्येला जास्त सामना करावा नाही लागत. प्रत्येकाच्या घरी गणपती बसत असतात, त्या दिवशी प्रत्येकाच्या वेळेत गोष्टी पूर्ण होतात. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. सातशे 776 कर्णबधीर मुलांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या वतीनं जे कानाने इम्पेअर्ड ऐकू शकत नाहीत त्यांना मोल्ड आज देण्यात आले. दगडूशेठ हलवाई गणपती आपण जे दानपेटीमध्ये त्यांना पैसे देतो, अभिषेकाचे पैसे देतो, त्याच्यातनं जे पैसे राहतात त्यातून सामाजिक उपक्रम केला जातो. सूर्योदय फाउंडेशन आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या मार्फत मोफत श्रवणयंत्र तपासणी ही आत्तापर्यंत साधारण 5,000 विद्यार्थी, पालक, मोठी माणसं असेल अशांना आपण हे मोफत श्रवणयंत्र दिलेले आहे. आज साधारण किती 357 विद्यार्थ्यांना आज आपण मोफत हे श्रवणयंत्र वाटप करण्यात येणार आहे. आणि असाच उपक्रम दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे हा कायम चालू राहील. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये आज यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आजपासून 60 वर्षापूर्वी जे अनुद्गार काढले होते त्याची माफी आता त्यांच्या पक्षाने मागायला पाहिजे, किंबहुना राहुल गांधींनी मागायला पाहिजे असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. 2 दिवसापूर्वी महाविकास आघाडीनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी माफी मागितली, ती पुरेशी नाही असं म्हणत आंदोलन केलं, जोडेमार आंदोलन केलं. बरोबर 2 दिवसांनी परवा दिवशी राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत असं मला कळतंय. माझा आता महाविकास आघाडीला प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी माफी मागितली, खरं म्हणजे त्या विषयातलं सगळं जे शक्य आवश्यक आहे ते केलं, घटना अत्यंत दुर्दैवीच होती, पण त्याचा गलिच्छ वापर करत महाराष्ट्रात दुही निर्माण करण्याचा महाविकास आघाडी प्रयत्न करते आणि त्यातनं माफी पुरेशी नाही असं त्यांनी म्हटलंय. माझा महाविकास आघाडीच्या नाना पटोले, संजय राऊत, उद्धव ठाकरे, जयंत पाटील सगळ्यांना प्रश्न आहे, पंडित नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत वाईट उद्गार काढले होते, अत्यंत घाणेरडे उद्गार काढले होते, नंतर त्यांनी माफी मागितली.
जर माफी पुरेशी नसेल तर नेहरूंच्या त्या वक्तव्याचं राहुल गांधी महाराष्ट्रात येऊन कोणतं प्रायश्चित्त घेणार याचं काँग्रेसनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे, हा माझा पहिला प्रश्न. पुणे शहराचा वाढ गेल्या 20 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात झाली. 220 स्क्वेअर किलोमीटरचं असलेलं पुणे शहर आता जवळजवळ 500 स्क्वेअर किलोमीटरचं झालेलं आहे. आणि अशा वेळेला पुणे शहराची वाढ ही अनियंत्रित होते. त्यामुळे बेकायदेशीर बांधकाम येतात, रस्त्याचं नियोजन होत नाही, पिण्याच्या पाण्याची नीट योजना होत नाही, सांडपाणी वाहून नेलं जात नाही आणि ट्रॅफिक कंजेशन होतं. याकरता सुनियोजित विकास आराखडा झाला पाहिजे. याकरता मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना पुण्यातील काही मंडळींनी एकत्र येऊन एक निवेदन तयार केले. नमस्कार. आपल्या सगळ्यांना माहिती आहेच की गेल्या 20-25 वर्षामध्ये फक्त पुणे मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात प्रचंड संख्येने शहरीकरण झालेलं आहे आणि त्याचे परिणाम आज आपण भोगत आहोत. आम्ही समृद्ध भारत अभियान याच्या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्रातलं सरकार यांच्याकडे आम्ही विनंती अर्ज करत आहोत की काही इम्प्लिमेंटेशन करावी जेणेकरून लोकांचं जीवनमान सुधारेल आणि आपला जो भारत देश आहे तो हॅपीनेस इंडेक्समध्ये अव्वल येईल अशा रीतीने काही सुधारणा सुचवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अजून हे म्हणजे असे आहेत की सगळ्यात महत्त्वाचं शहरांचं आणि गावांचं हे आपल्याला कशा प्रकारे विकेंद्रीकरण करता येईल, म्हणजे शहरांचा लोंढा गावांकडे किंवा त्याच्यातलं जे काही इंडस्ट्रीज आहेत त्या गावाकडे कशा शिफ्ट होऊ शकतील आणि शहरांमधल्या ज्या काही पायाभूत सुविधा आज उपलब्ध नाही आहेत, रस्ते, वीज, पाणी, शाळा, दवाखाने, तर त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल आणि लोकांचं जीवनमान कसं सुधारेल याच्यासाठी हे पत्र आम्ही त्यांना पाठवतो आहोत. या आमच्या उपक्रमामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर लोक सहभागी झालेले असून त्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा आम्हाला या अभियानात मिळालेला आहे आणि या पुढील काळात आम्ही तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याने आणि तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने पुढे जाण्याचा निर्धार केलेला आहे. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुणे शहरामध्ये वाहतुकीची समस्या, खड्डे, गुन्हेगारी, तलवार, त्याचप्रमाणे कोयता अशा वेगवेगळ्या प्रकारनी गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात येते. वाहनं पेटवून देणे, स्त्रियांची छेड काढणे, त्याचप्रमाणे रात्री अपरात्री मुख्य रस्त्यावरती सुद्धा जर दुचाकी चालक किंवा चारचाकी चालक असेल तर त्याला धक्का लागला, तू आमच्या अंगावर थुंकलास म्हणून मारामारी करायची आणि त्याच्या खिशातील पैसे काढायचे. परवा तर रात्री 11 वाजता सिटी पोस्ट चौकामधनं जात असताना ATM कार्ड घेऊन त्याच्या खात्यातून 3 लाख रुपये लंपास करण्यात आले. त्या माणसाला पिस्तुलीच्या धाकानं ATM मध्ये घेऊन जाण्यात आलं, पासवर्ड घेतला आणि त्याच्या खात्याचे पैसे रिकामे केले. पोलीस प्रशासन आणि एकंदरीत पुणे शहराची अवस्था ही का झाली? पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.